फिरकीचा मयूर शिंदे निघतोय. पहिला बॉल पाहू शकाल तुम्ही. डब्ल्यूसीचा वापर. हो जबरदस्त ब्लॉकॉनचा बॉल होता, वेगवान होता. स्वतः कॅप्टन मिडॉन मध्ये. आणि आपण पाहिलं तर पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. सुरुवात इथे केली मयूर शिंदेनं. कुरुसे टीमचा हा एक्सप्रेस गोलंदाज. जबरदस्त इन्फॉर्म दोन्ही टीम्स आहेत, परंतु वैभव रुले या टीमनं कायमचा दबदबा ठेवलाय. पहिला बॉल आलाय तो डॉट. पहिला बॉल डॉट ओलाय. समजताय केंडला. अमोल शिंदे. पहिला बॉल डॉट. मयूर शिंदे जबरदस्त फटका. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. मयूर ड्राईव्ह पेक्षा इथे खूप सुंदर क्रॅकिंग ड्राईव्ह आलाय तो. जबरदस्त देखणा चौकार. एक चांगला फटका अमोल शिंदे यांच्या बॅट मधून आलेला आहे. वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा हा फटका आहे. आणि मयूर शिंदे क्रॉस अँगलने गोलंदाजी करताना त्यांच्यावरती एक पाय पुढे काढत चढवले आक्रमण. धावा मिळतील 4. आलाय चौकार. जबरदस्त सुरुवात मयूरने चांगली केली होती डॉट बॉलने, परंतु जसा बॉल आला त्याला रिलीज केला, थोडासा बॅकफूट होते आणि चौकार ठोकलाय. सुरुवात केली आहे अमोल शिंदेनं. आक्रमक आहे, आक्रमक धारण करावा लागेल. दुसरा बॉल देखील पाहू शका. सरळ केलाय बॉल. चालय इथे सीमा रेषा पार. अजून एक येतोय क्रॅकिंग. खूपसुरत चौकार. निश्चित आज मात्र अमोल शिंदे यांचं एक वेगळं माइंडसेट आहे या सामन्यासाठी. पाठीमागच्या सामन्यामध्ये मिळालेलं अपयश याला कुठेतरी विसरून अमोल शिंदे यांनी आता 2 बॉलच्या पाठीमागे एक चांगली फलंदाजी करत सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळला. हे तंत्र आहे अवगत अमोल शिंदे यांच्याकडे. निघालेत आता मयूर शिंदे. पुन्हा एकदा एक वेगवान गोलंदाज. जबरदस्त आपण पाहतोय आक्रमक धारण केलंय. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. वा अजून एक चपट मारली आहे, परंतु बॉल इथे क्षेत्ररक्षक आहेत की नाही येत क्षेत्ररक्षक. बॉल चालला इथे धन 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 करत अजून एक इथे येतोय चौकार. लाजवाब बॅटिंग. निश्चित कौतुक करावं लागेल अमोल शिंदे यांचं. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये ते बरसलेले आहेत. मयूर शिंदे यांचा क्रॉस अँगलने येणारा बॉल 8व्या बॅटने हा फटका खेळला आणि क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध असताना या बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातील तोपर्यंत बॉलने सीमारेषा चिरली 4 धावांसाठी. अमोल शिंदे आपण पाहतोय आक्रमण सध्या करतोय. सध्या आपण पाहिलं तर आग लावतोय या मैदानाला. आग लावणारी उखळणारी आगीचे गोळे मी म्हणेन, कारण का बॅक टू बॅक 3 चौकार आले आहेत. हॅट्रिक त्याने घेतली आतापर्यंत. पहिला बॉल डॉट आल्यानंतर काय जबरदस्त इथे बॅटिंगचा परफॉर्मन्स. इथे पेस करत असताना फ्लो करत असताना अमोल शिंदे. यावेळी शॉर्ट बॉल आता पूल केलाय. बॉल चालला इथे पुन्हा एकदा 4 धावांसाठी होईल तो गोल. छोट्या उसळीचा बॉल अमोल शिंदे यांनी पाठवून दिलाय डीपी स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या पलीकडे. आणि मयूर शिंदे यांचे डावपेच पूर्णतः उधळून लावलेत. अमोल शिंदे यांची बॅट ज्या प्रकारे बोलली आहे ना, आणि ज्या प्रकारे त्यांनी पायांचा वापर केलाय, फुटवर्क अप्रतिम आहे. जबरदस्त आपण पाहू शकाल. फुटवर्क. शॉर्ट बॉल होता, त्याला पुल केला, जागेवरून फटका खेळला. एक पाय थोडासा पुढे काढला होता. मयूर शिंदे सध्या टेन्शन मध्ये असेल, कारण का टेन्शनची भरी मात्रा मी म्हणे. पहिला बॉल डॉट नंतर बॅक टू बॅक 4 चौकार. मयूर शिंदे पुन्हा एकदा निघतायत. गतीमध्ये परिवर्तन केलं, लेट कट केलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल ते सर 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 चौकार. एक स्क्वेअर कटचा चांगला फटका गुंडप्पा विश्वनाथांची आठवण करून देणारा आहे. पाहिलं की पॉइंट आणि कव्हर मध्ये अंतर आहे. पुन्हा एकदा पहा या फटक्याची क्रिया. पायांचा वापर चांगला केला, थोडेसे पुढे आले होते, बॅकलिफ्टचा वापर केला आणि पॉइंट आणि कव्हर मधून हा बॉल पाठवला. डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आणि धावसंख्येचा वेग आणि धावसंख्या जाऊन पोहोचलीये 20 धावा 0 गडी बाद. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 20 धावा अद्याप झालेत. आता 36 शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आहे, परंतु पहिला बॉल डॉट आल्यानंतर लगातार 5 बॉल मध्ये 5 चौकार ठोकलेत. गोलंदाज आपण पाहतोय मयूर शिंदे याच्यावरती आक्रमण केलंय, हल्लाबोल केलाय. तिकट तेवर इथे दाखवले गेले. जेव्हा एखादी नवी नवरी घरी आली की तिचे सासू कधी तिकट तेवर दाखवते, तसे तेवर पहिल्या बॉलवरती शांत ठेवला. हाजी 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 एखादी सून देखील करत असते आणि नंतर तिचे 1-1.5 महिन्यात ती तिकट तेवर दाखवत असते. आणि ते तिकट तेवर फलंदाज अमोल शिंदेने दाखवलेत. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज इथे वापरलं गेला. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज 36 शिंदे आणि समोर फलंदाज आपण पाहतोय विवेक शिंदे बॅटिंग साठी तयार आहेत. चांगला खेळ आपण पाहतोय. रुले टीमने अद्याप त्या 20 धावा जमवल्या गेल्यात. फुल टॉस माय गॉड अँड LBW सिस्टम लेग बिफोर विकेट. फलंदाज होतोय बात.
निश्चित आता 3 यष्टांच्या समोर प्लम झालेले आहेत आणि ज्या प्रकारे आपण उमेश सर उल्लेख करतो ना की लेग बिफोर विकेट, बॉडी बिफोर विकेट आणि शोल्डर बिफोर विकेट, अशा प्रकारचे 3 प्रकार आहेत ज्याची आपण चर्चा करतो की जिकडे तुम्हाला जाऊन बॉल भेदू शकतो. आणि यावेळेला त्यांच्या अंगाला जाऊन बॉल भेदला आणि सरळ 3 यष्टांच्या समोर फलंदाजांना पकडलेला आहे पंचांनी. आणि ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता ना यंगस्टर कुरोशी, ती विकेट त्यांना मिळालेली आहे. थाय पॅडला बॉल जाऊन भेदलेला आहे आणि बॉल हा निश्चित त्यांच्या अंगाला जाऊन भेदला. विकेट झाले पतन. विवेक शिंदे आज खास काही करू शकले नाही, परंतु एका बाजूला अमोल शिंदे यांची बॅट तळपली आहे. नक्कीच नितीच, कारण का विवेक शिंदे आपण पाहिलं तर फुलटास होता, बॉल थोडासा वेगवान होता आणि बॉल फिरण्याच्या अगोदर ते फिरले होते, परंतु बॅटचा फ्लो ओपन झाला नाहीये आणि विकेट पहिला धक्का मिळाला गेलाय. नवीन परत बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तिथे शैलेश शिंदे बॅटिंगसाठी, परंतु यश मिळालं गेलं आणि विकेटच्या शोधामध्ये होते आणि पहिल्या बॉलवरती विकेट घेतले सिक्तीजने. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, बॉल थोडीशी उचली घेतली, हार्ड लेनचा बॉल चाललाय दुसरा डॉट. पहिला डाव मात्र पेस केला होता, पहिला ओव्हर होती ती टीम रुलेश टीमच्या नावावरती होती, परंतु कदाचित ही ओव्हर कुरुशी टीमच्या नावावरती होईल का हे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिले. आता निश्चित युवा खेळाडू क्षितिज शिंदे आहेत. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल का, झडप घालण्याचा प्रयत्न निश्चित केला आणि एक सिंगल इकडे प्राप्त केलेली आहे. ज्या प्रकारे उमेश सर तुम्ही उल्लेख केला की युवा खेळाडू आहे, परिस्थिती अनुकूल नव्हती गोलंदाजीसाठी, परंतु अशा गंभीर परिस्थितीमध्ये येऊन एक खंबीर मारा त्यांनी केलेला आहे. जबरदस्त आपण मॅच पाहतो, फायनलची ग्रँड फायनलची मॅच. पुन्हा एकदा स्वागत आहे. सिक्ती शिंदेला आपण पाहतो एक सिंगल मिळाले, 3 बॉलच्या पाठीमागे एक सिंगल मिळते. धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 21 धाबा. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अमोल शिंदे यांनी प्रभावित केले या मॅच मध्ये. बॉल टप्पा खाल्ल्यानंतर स्विंग झाला आणि आलाय तो डॉट बॉल. युवा टॅलेंट आणि युवा गोलंदाज निश्चित प्रभावित केलेला आहे क्षितिज शिंदे यांनी. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर गेला. एक प्रभावशाली षटक म्हणायला काय हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये डावपेच मयूर शिंदे यांचे उधळून लावले, परंतु नव्याने डावपेच बांधताना इथे क्लासिकल स्ट्रोक येत आहे. डीबेस्टच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक जागा खाली होती, सुमसान इलाका होता. बॉल चालला इथे सीमा रेषा पार 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 पार. अजून एक येतोय अमोल शिंदेच्या बॅट मधनं हा 6वा चौकार. निश्चित पाठीमागच्या सामन्यामध्ये मिळालेलं अपयश या सामन्यामध्ये अमोल शिंदे यांनी भरून काढलेला आहे आणि एक क्लासिकल अंदाज त्यांचा एक अनोखा निराळा फटका चौकार. ऑफसाईड त्याची स्ट्रॉंग आहे आणि तिथे चांगल्या पद्धतीनं आतापर्यंत स्ट्रोक खेळले गेलेत. फिल्डिंग मध्ये ते बदलाव केला गेलाय. आता मात्र दीपेश कव्हर थोडेसे वाईडिश होते, ते आता थोडेसे अगदी आमच्या मुख्य बॅट्समॅन जवळ आले आहेत. कव्हर मध्ये प्रोडक्शन लावलं गेलंय. दीपेश कव्हर मध्ये आपण पाहतोय यावेळेस क्लास फटका येतोय. बॉल चालला इथे हो बाय खॉट लाला कॅच इथे कम्प्लीट केलंय. व्हॉट एफर्ट तर दिले गेलेत. निर्णय काय असणार आहे येणार काल सांगणार आहे. लास्ट जवाब इथे कॅच घेतले असं वाटलं आणि हा फटका आलाय. 1 सेकंड नक्कीच चेक केला जाईल. निश्चित प्रत्यक्षात घडलंय काय या बॉलची पडताळणी केली जाईल. प्रत्यक्षात घडलंय काय, कारण सीमारेषेलगत स्वप्नील शिंदे यांनी जो झेल पकडला ना त्याच्यामध्ये द्विधा मनस्थिती आहे. झेल सीमारेषा आत पकडलाय की बाउंड्री लाईन टच आहे. निश्चित आपण या बॉलची पडताळणी करूया. पंच आपण या आणि त्याची पाहणी करा. पंचाने विनंती आपण या.
निश्चित पंच पाहणी करतील आणि प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, झेल पकडली आहे परंतु जो पाय आहे स्वप्नील शिंदे यांचा तो सीमारेषे लगत टच झालाय का याची पडताळणी केली जाईल. तर निश्चित आता पंचांनी पडताळणी केलेली आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तुम्ही पाहत आहात स्पर्धा आमशी गावाच्या सन्मानाची कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 7 ची फायनलचा सामना आहे. रुळे विपक्ष कुरोशी. चला फिल्डिंग लावा दोन्ही टीम्स. पंच निर्णय आहे तो सांगतील, आपण फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर आपण तयार राहा. पंच निर्णय देतील. जो काही निर्णय असेल तो आपल्याला खेळाडू वृत्तीने मान्य करावा लागेल याची नोंद तुम्ही घ्या. तिसऱ्या पंचांनी याची पडताळणी केलेली आहे. पंच आपला निर्णय आणि हा षटकार आहे टीम रुळे संघासाठी आलेला आहे. परंतु प्रयत्न स्वप्नील शिंदे लाल्या यांचे चांगले होते, परंतु अंतिम क्षणी बॉल टाकताना त्यांचा पाय हा सीमारेषेलगत टच झाला. परंतु प्रयत्न चांगला होता, त्या प्रयत्नासाठी दाद द्यावी लागेल. बॉलर तयार. ओव्हर नंबर 3 चा थरार. तर जाऊया पुढे एकदा मॅच कडे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. त्या 1 गडी बाद 31 धावा आपण पाहतोय.
सुजल मोरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. हॅप ट्रॅकर बॉल होता ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बॉल बाहेर. जर सुजल मोरे यांनी जर हॅट्रिक किंवा ओव्हर हॅट्रिक घेतली तर संजय मोरे यांच्या माध्यमातून त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. सुजल मोरेसाठी पहिला बॉल ऑस्टमच्या बाहेर. अतिरिक्त रन 32 धावा स्कोरगार्ड वरती आपण पाहू शकाल. महत्वपूर्ण हे षटक असणारा या षटकामध्ये कमीत कमी धावाचा देण्याचा प्रयत्न परफेक्ट असणार आहे. परंतु बॉल चालला आहे इथे लॉक 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 बिग 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 हाय 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 एट द सॅक्स. खडे खडे हा षटकार ठोकलाय. काय जबरदस्त बॅटिंग आपण रुले टीमच्या माध्यमातून पाहतोय. शैलेश शिंदेच्या पाठ मधून निघालाय हा स्ट्रोक. जबरदस्त स्ट्रोक आहे. षटकार 38 धावा. निश्चित पाठीमागच्या सामन्यामध्ये शैलेश शिंदे यांनी येऊन एक थोडक्यात चांगला खेळ केला होता आणि याही सामन्यामध्ये आता 3 बॉलमध्ये ते 7 धावा बनवतायत. सव्या पुन्हा एकदा सुजल मोरे बॉलिंग ट्रॅक वरती पुणे शर्यत तयार होतोय. अजून एक इथेच आपण जरूर मारले. ऑन साइडला बॉल टर्न झालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एक सिंगल मिळते या बॉल वरती. इथे कमबॅक मी म्हणेन केले परंतु फलंदाज हे आक्रमक झाले त्या मॅच मध्ये. निश्चित आक्रमण तर करावंच लागेल कारण अंतिम सामना आहे आणि अंतिम सामना प्रथम बॅटिंग जर तुम्ही करताय तर तुमच्याकडे धावा असायला हव्यात. तसा तोच प्रयत्न सध्या मैदानाच्या थोडीशी घाई करा मित्रांनो. वेळ घेऊ नका जास्त. धावा चालल्या स्कोर गार्ड वरती ते आतापर्यंत 39 धावा. चांगला खेळ आपण अद्याप दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहतो. इथे रोखावा लागेल परंतु समोर आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग मॅच मध्ये करत असताना टीम रुले वैभव. ऑस्टमच्या बाहेर दडपण दबाव आणि समोर दहशत. सध्या आपण पाहू शकाल अमोल शिंदे या मॅच मध्ये आतापर्यंत 9 बॉलच्या पाठीमागे 30 धावा जमवल्या. टीमची धावसंख्या होती 40. सांगितले 55 ते 50-55 धावा जमवू परंतु तो प्रयत्न अधिक एखादा धावसंख्या होऊ शकते. इथे फटका चांगला आहे क्रिकेट दिशेला. इथे बेसला कव्हर मध्ये 36 शिंदे आहेत. चूक करणार नाहीयेत माहिती आहे. चांगले खेळाडू आहेत आणि तो बॉल त्यांनी अडवला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा एक उजव्या बाजूला जे तंत्र चांगल्या प्रकारे अवगत आहे अमोल शिंदे यांनी त्या तंत्राचा वापर करत पुन्हा एकदा ऑफ साइडला कव्हरला चांगला फटका खेळला. चांगली बॅटिंग आतापर्यंत. ब्रेक तो लावावा लागेल. अमोल शिंदे मी म्हणेन आता सर काटा बनलाय कुरुची टीम साठी. हा तुम्हाला काटा काढावा लागेल आणि गुलाबाचं फूल सध्या हे रुली टीमचं आहे. बॉल हवेमध्ये आहे. कॅचची नामी संधी. कॅच सुटलाय आणि तिथे कॅच जो सुटलाय तो क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील शिंदे उर्फ लाला आणि त्याच्याकडून चुकी होणं हे खूप आता महाग ठरू शकतं या फायनलच्या मॅच मध्ये. निश्चित त्यांच्याकडून चुकांची आपण अपेक्षा करू शकत नाही परंतु एक क्रिकेट आहे जिथे पाठीमागचा बॉल जर आपण पाहिला ना तर त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु सीमारेषे लगत हा झेल त्यांच्या हातातून निसटला. पुन्हा एकदा जाऊया. इथे स्कोरिंगचा फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली आहे. सिंगल मिळेल या बॉल वरती. चांगला थ्रो चांगली फेकी इथे पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कॅच सुटले गेले इथून बरंच नारका अमोल शिंदे हे देखील पाहिलं जाईल. 33 वरती धावा खेळतोय. 44 धावा स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 2.5चा खेळ समाप्त आहे. अमोल शिंदेने चांगली या मॅच मध्ये बॅटिंग केली आहे. 44 धावा स्कोर गार्ड वरती. कशा पद्धतीने ते अमोल शिंदे हा काटा या काटाला काढावा लागेल तुम्हाला. हॅप ट्रॅकर पुल केलाय. पुन्हा एकदा नामी संधी मिळाली आहे. स्वप्नील शिंदे आता नाही करणार चूक आणि फलंदाजी ते जो आक्रमक झाला होता एकदा अमोल शिंदेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. फायनलच्या मॅच मध्ये त्यांनी धावा जमवल्या त्या 30 धावा. निश्चित एक चांगला नॉक त्यांनी खेळला. 12 बॉल खेळले 33 बनवलेले आहेत आणि स्ट्राईक रेट जो होता ना 275च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. तब्बल 6 चौकार आणि 1 षटकार होता. काय बहरदार फलंदाजी केली. त्याचबरोबर सुजलचंही उमेश सर कौतुक करावं लागेल. ज्या परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आले होते अमोल शिंदे विकेट द्यायला तयार नव्हते अशा वेळेस त्यांनी 2 वेळा जाळं विणलं आणि दुसऱ्या वेळेस अमोल शिंदे त्या जाळ्यामध्ये अडकले आणि जी चूक पहिल्यांदा झाली होती ती पुन्हा चूक स्वप्नील शिंदे लाला यांनी केली नाही. बरोबर आहे कारण का पहिला एक कॅच घेतला होता तिथे लाईन टच होता. दुसरा कॅच मी म्हणेन तो प्रेशर देखील असू शकतो आणि त्या प्रेशर मध्ये कॅच सुटला आणि तिसरा कॅच ज्यावेळी चाला तो अगदी कंप्लीट केला. षटकाची झाली समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. आतापर्यंत त्या 44 पहिल्या षटकापासून हाणामारी केली आहे फलंदाजाने परंतु आता हे स्लॉगचं ओव्हर आहे. हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये धावा येणार का स्वप्नील शिंदे या धावांना रोख लावेल का. 50च्या आत जर धावा झाल्या एक फायटिंग मॅच सुरू पाहायला मिळेल पण इथून एकाच मोठ्या 15-16 धावा आल्या तर थोडस जड जाऊ शकते.
पाठीमागे इथे यष्टीरक्षाने प्रयत्न केला पाहिजे होता मी म्हणेन, कारण का फायनलची मॅच आहे, प्रयत्न करावे लागतील इथून तुम्हाला. आणि पहिल्या बॉलवरती थोडी बॅटची वरची काढा घेतली आहे आणि मिळाली ती सिंगल. निश्चित ज्या वेगाने बॉल हाताळला होता ना स्वप्नील शिंदे यांनी, त्या वेगाने बॅटची कडा घेतली आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला. शैलेश शिंदे आपण पाहतोय, जबरदस्त फटका, बॉल चालला इथे सीमा रेषा पार, अजून एक येतोय दर्जेदार स्ट्रोक शैलेश शिंदेच्या बॅटमधनं डीप मिड विकेट मध्ये आलाय तो चौकार. हा फटका जो खेळला ना त्याच्या पाठीमागे थोडीसं टायमिंग फसलं होतं, वेळेची अचूकता साधता आली नव्हती, परंतु हा फटका गॅप मध्ये होता. ही जमेची बाजू शैलेश शिंदे यांच्यासाठी राहिली आणि क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत बॉल सीमारेषच्या पलीकडे फरार 4 धावांसाठी. आज प्रत्येक जण या मॅच मध्ये आपला बेस्ट देतो, बेस्ट द्यावं लागतं. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. अजून एक येते आडव्या बॅटनं, बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर, A1 क्वालिटीचा, साईडला आपण पाहतोय झाडांचा हिरवा हिरवा पाला, ऐसा लंबा लंबा छक्का मारेगा, झुकेगा नाही साला. निश्चित दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानणार नाही. दोन्ही संघ झुंजतायत मैदानाच्या आतमध्ये. फटका पहा, छोट्या उसळीचा बॉल फेकून दिला सरळ 6 धावांसाठी. अनेक वेळा आपण कुरोशी विरुद्ध रुळे हा सामना पाहिलाय आणि या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक वेगळीच मॅचची अनुभूती येते. प्रेक्षक देखील या नजरा पाहताय सगळीकडे. स्पर्धेची चर्चा होते, बॅटची कडा, क्षेत्ररक्षक तैनात, कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. इट का जवाब पत्तरशी दिलाय इथे गोलंदाजाने. शैलेश शिंदे बाद झाले तर मोठा फटका खेळण्यामध्ये गेला, परंतु बॅटची थोडीशी कडा आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन, टीमचे मुखिया दाखल होत आहेत. निश्चित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधता आली नाही. बॅटची कडा, बॉल हवेत उभा राहिला आणि एक चांगला झेल तिकडे पकडला आणि विकेटचं होतंय पतन. पाहू शकाल तुम्ही, एकापेक्षा एक खेळाडू, एकापेक्षा एक बॅटर. धाबा झाल्या स्कोटगार्ड वरती, त्या 55 धाबा, 55 धाबा स्कोटगार्ड वरती. एकापेक्षा एक खेळाडू. रुळे संघाकडे मी म्हणेन टॅलेंट खूप आहे. जो जुने खेळाडू जास्त आहेत आणि बराच वर्षाचा कालावधी अनुभव आहे. स्वप्नील शिंदे पुन्हा एकदा आतापर्यंत 4 बॉल टाकले गेलेत. धाबा आतापर्यंत त्याने 10 धाबा दिल्यात, 11 रस दिल्यात आणि 55 धाबा स्कोटगार्ड वरती एक गडी बाद केलाय. स्ट्रायकिंगला नो बॅट बॅटर. यावेळेस लटका थोडासा खेळलाय, पोझिशन वरती आले, एक सिंगल मिळते मिडऑन मध्ये स्वतः कर्णधार आणि एकच धाव मिळेल. स्ट्रायकिंगला आता विनायक शिंदे हे पहिला बॉल खेळणार आहेत. हा बॉल टार्गेट सेट करणार असणार आहे. निश्चित या बॉलच्या पाठीमागे दडलंय का आणि टीम रुळे वैभव रुळे कुठपर्यंत मजल मारणार आहे आणि यंगस्टर कुरोशी काय टार्गेट घेणार आहे हा सांगून जाणारा बॉल आता प्रगतीपथावरती आहे. फील्ड मध्ये थोडासा बदलाव केलाय विनायक शिंदे. आपण पाहतोय बॅटिंग साठी अद्याप तरी 12 धावा दिल्यात, विकेट घेतली एक. स्वप्नील शिंदे लाला पुन्हा एकदा तयार होतोय. बॅट न खेळलाय, स्ट्रोक जबरदस्त आहे. मिळतील या बॉल वरती धाबा, 2 धाबा तर नक्कीच कंप्लीट केल्या, 3ऱ्या धावेसाठी जरूर जातील कारण का शेवटचा बॉल आहे आणि बघता बघता त्या 3 धाबा पूर्ण केले गेल्यात. शेवटच्या बॉल वरती आला 3 धाबा. मी म्हणेन थोडस दडपण आहे की काय हे देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 59 धाबा पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय आणि 60 धावांचं लक्ष असणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये हे पेललं जाईल का लक्ष, कारण प्रति षटकामध्ये तुम्हाला धावा जमवायच्या आहेत त्या 60-15 धाबा. निश्चित आपण बॅटिंग कार्ड पाहूया. अमोल शिंदे बॅटिंग करताना आज वेगळ्याच अंदाजामध्ये बघायला मिळाले. 12 बॉल मध्ये 33 धावा त्यांनी जबरदस्त कुटल्या. त्यानंतर विवेक शिंदे खास काही करू शकले नाही, लेग बिफोर विकेटचा शिकार झाले. शैलेश शिंदे यांनी पुन्हा एकदा येऊन मधल्या फळीमध्ये एक चांगला खेळ केला. 9 बॉल 20 धावा त्यांनी बनवल्या. विनायक शिंदे 3 धावा बनवल्या एका बॉलमध्ये आणि प्रवीण शिंदे 1 बॉल 1. हे संपूर्ण विश्लेषण बॅटिंगचं होतं, परंतु आपण बॉलिंग कार्डही पाहूया जिथे गोलंदाजी करताना टीम यंगस्टर कुरोशीने कशा पद्धतीने गोलंदाजी केलेली आहे. पहिलं षटक जर तुम्ही पाहिलं ना तर मयूर शिंदे हे घेऊन आले होते. मयूर शिंदेने एका षटकामध्ये दिला 20 धावा, एक डॉट टाकला, इकॉनॉमी होती 20 ची. क्षितिज शिंदे यांनी प्रभावित केलं, जिथे 11 धावा दिल्या आणि इकॉनॉमी कमी केली. 1 विकेट त्यांनी टिपली आणि 3 डॉट टाकले. सुजल यांनी 1 षटक हाताळलं, 13 धावा दिल्या, त्यांनी देखील 1 गडी बाद केला, 1 डॉट टाकला. स्वप्नील शिंदे अंतिम षटक 15 धावा दिल्या, 1 गडी त्यांनी बाद केला. त्यांची इकॉनॉमी राहिली 15 ची आणि जवळजवळ एकंदरीत यंगस्टर कुरोशीने 59 धावा खर्च केल्या. आता 60 धावांचं लक्ष त्यांनी घेतलेलं आहे रुळे टीम कडून.
स्पर्धा पर्व क्रमांक 7 ची आहे. रोमांच थरार पदलालित्य, संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फडी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 स्पर्धा आमशी गावाच्या सन्मानाची. त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभत आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे स्टेट लेवलचे व्हॉलीबॉलचे पट्टू अर्थात आदरणीय आमचे पोलीस निरीक्षक बारसकर साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया आमशी गावच्या या स्पर्धेमध्ये. साहेबांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल पट्टू महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक बारसकर साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅचला होते सुरुवात. तर पहिल्या बॉल वरती 2 धावा, इथे कॅचची संधी उपलब्ध झाली. व्हाट कॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द मॅच. प्रदीप शिंदे लाजवाब कॅच सर. काय कॅच पकडलेली आहे, काय प्रयत्न, शेवटपर्यंत डोळ्यांचा संयोग ठेवला. शरीरावरचं नियंत्रण जरी निसटला असला ना तरी बॉल हातामधून निसटला नाही. खेळाडू पडला परंतु झेल सोडला नाही. काय या टीमचं नाव रुळे, वैभव रुळे. भय नाहीये कोणत्याही खेळाडूला. आपण बॅटिंग ऑर्डर पाहिली आहे, बॉलिंग देखील सकाळपासून चांगली केली आणि फिल्डिंग देखील लाजवाब. आणि येथे आता स्वप्नील शिंदे बाज झालाय. काय एफर्ट दिले, थोडासा उलटा फिरला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. मोठा धक्का यंगस्टर कुरोशीला लागलेला आहे. ज्या खेळाडूवरती मोठा दारोमदार होता, सुरुवात कशी होईल याच्यावरती कुरोशी संघाचं भरपूर काही अवलंबून होतं. असा फलंदाज पहिल्याच बॉलच्या पाठीमागे किंबहुना दुसऱ्या बॉलच्या पाठीमागे आक्रमण करायला गेला आणि माघारी परतला. मयूर शिंदे नेक्स्ट बॅटर. मयूर शिंदे आक्रमण आता करावं लागेल. सागर शिंदे एका बाजूला. या जोडीला आता भागीदारी साझीदारी ही करावी लागेल, कारण का महत्वपूर्ण हिरा तो बाद झालाय या मॅच मध्ये. कारण का अस्तित्वाची कर्तृत्वाची शेवटची लढाई ही लढाई कोण जिंकणार. बॉलर तयार. ओ माय गॉड, वेग 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 भन्नाट वेगाने बॉल रिलीज केलाय. डॉट. निश्चित सचिन शिंदे यांनी प्रभावित केलेला आहे. खास करून सीझन नंबर 5 KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली. याही स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. परंतु एका बाजूला ज्या प्रकारे अमोल शिंदे यांनी खेळ केला ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर एका फलंदाजाला द्यावंच लागेल. 100% आता एकाला इथे रिक्स घ्यावी लागेल, एकाला ग्लेन मॅक्सवेल बनावं लागेल, एकाला इथे पॅट्स कमिन बनावं लागेल. बॉलर तयार होते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी भन्नाट वेगाने केले. गोलंदाज सचिन शिंदे आतापर्यंत 2 धावा खर्च केले, त्याच्यामध्ये 1 विकेट. 0.3चा बॉल समाप्त झालाय. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करावं लागेल. हीच ओव्हर असते, ही मुभा असते आणि या मुभेचा फायदा तुम्हाला या 3 बॉलच्या पाठीमागे खास करून मयूर शिंदे आणि सागर शिंदेला घ्यावा लागेल. बॉलर तयार होत आहेत. पंच करण्याचा प्रयत्न केला, अपील केली, विश्वास नाहीये, स्पष्टपणे नकार. मयूर शिंदे नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. ज्या प्रकारे फटका खेळायला गेले, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल आलाय. परंतु मयूर शिंदे यांची बॅट तळपणं फार महत्वाचं आहे. ते चांगले ऑलराऊंडर आहेत कुरोशी टीमचे. मी गोलंदाजचं कौतुक करेन. आपण कित्येक वेळा लीड करत असताना नक्कीच आठवण येते या स्पर्धेमध्ये, कारण का आज ते खेळला नाहीयेत. हेमंत जंबो सर लीड करतात आणि सध्या आपण पाहिलं तर हा युवा गोलंदाज सचिन शिंदे लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेस भन्नाट वेगाने बॉल रिलीज केलाय. बॉल चालला इथे सीमा रेषेच्या लगत, परंतु लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय आणि तिथेच मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. निश्चित फटका चांगला होता, परंतु बॅकअपला तिकडे खेळाडू होते बाह्य वर्तुळाच्या आतमध्ये. बॉलचं संरक्षण करण्यासाठी बॉल त्यांच्यापर्यंत गेला आणि बॉलची फेकी केली आहे. आता एका बाजूला सागर शिंदे यांच्याकडे उमेश सर क्षमता आहे, चांगली फटकेबाजी तेही करू शकतात. आता करावी लागेल. सागर शिंदे आता जबाबदारी आली त्याच्यावरती. हा खांदा आहे आता सागर शिंदेचा, तो त्याला मजबूत ठेवावा लागेल, कारण का संकटामध्ये आहे आणि आपल्याला संकट देखील आपल्या संघासाठी दूर करायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस पॅक ऑफ द लाईन, परंतु एका सिंगल साठी बॉल चला. एका दुक्का से काम नहीं चलने वाला है. इस मैच को जीतना है, मंजिल तक जाना है तो 24 छक्के लगाने पड़ेंगे या मैच मध्ये यंग स्टार कोडची टीमला. हो, थेंबे थेंबे तळे साठेल, परंतु इकडे समुद्र पार करायचा आहे आणि समुद्र पार करताना तुम्हाला त्या प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. एका एका धावेने रुळे संघाला फरक पडणार नाही. फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस कुरोशी संघ मोठे फटके खेळेल.
चौया नक्कीच आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके पहिल्या षटकामध्ये आले नाहीत, फक्त धावा आल्या त्या 4-3 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. बॅलन्सिंग क्रिकेट सध्या आपण पाहिलं तर रुलेट टीम सध्या लीड करते या मॅच मध्ये. 18 बॉल 56 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला अद्याप तरी आता 18 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. विवेक शिंदे आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. मयूर शिंदे लेट कट केलाय, बॉलचा इथे वेट केला, वॉच केला, सर्व काही गोष्टी संपन्न. डिफेन्सच्या कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळाली या बॉल वरती. चांगलं इथे थोडेसे आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्ट्रोक साठी जागा बनवली होती मयूर शिंदेनं, परंतु बॉल आला थोडासा सावकाश आला आणि त्यानंतर लेट कटचा फटका केला. एक धाव त्यांनी अंकित केलेली आहे. आता सागर शिंदे कशा प्रकारे त्यांचा खेळ बहरेल हे देखील पाहणं तितकंच उत्सुक्याचं असेल. सागर शिंदे या मॅच मध्ये त्याला देखील फायर व्हावं लागेल. इथे काय होईल, खतराची घंटी नाहीये, सेफ आहेत. एक सिंगल मिळतीये. एक सिंगल डबल वरती आता मी म्हणेन सिंगल होती सध्या तरी जोर ठेवलाय, परंतु मोठे फटके आता प्रयत्न करावा लागेल इथून पुढे. मॅच जिंकायची आहे, मॅच पर्यंत जायचं आहे, ते मेरिट पर्यंत मॅचच्या, तर तुम्हाला बॅटिंग करणं तितकं महत्वाचं आहे. निश्चित धाडस करावं लागेल मोठ्या फटक्यांचं. हीच ती वेळ आहे. ओ माय गॉड, फटका तर सुरेख आहे. पंचांचा इशारा आलाय की हा डिमरचा नो आहे. बातो मला असं वाटतंय की बॉल हा हातातून सुटलाय की काय. ही मुभा मिळाली. आता या मुभेचा फायदा घ्यावा लागेल. टीमची धावसंख्या होती अद्याप त्या एकूण 9 धावा स्कोरगार्ड वरती बनवायच्या आहे. 16 बॉल 51 धावेंची आवश्यकता. एकाला आता बॅटिंग करावी लागेल. ही मुभा मिळाली, ही प्रीहिटची संधी आहे आणि या संधीचं करायचं ती सोनं. निश्चित हा जर एक मोठा फटका आला ना तर निश्चित धावसंख्येला चांगली उभारी मिळेल. जबरदस्त बॉल, अगदी हळुवारपणे टाकला, थोडासा टप्पा आता पाठी ठेवलाय, चकमा दिलाय. मयूर सत्तावरती आता नाराज आहेत, कारण का हा फटका तुम्ही डिफेन्सच्या कव्हर मध्ये खेळला असता आणि या बॉल वरती बॉल आलाय तो डॉट, कारण का फ्री हिटचा बॉल होता, तो नाराज आहे, नाखुश आहे. इथे वेगळं करण्याचा प्रयत्न, पायामध्ये बॉल, मयूर शिंदे होत आहेत पाप. लाजवाब गोलंदाजी. ज्या प्रकारे गोलंदाजी केलेली आहे विवेक शिंदे यांनी, संपूर्ण फलंदाजी जकडून ठेवलेली आहे रुळे संघाने आणि यंगस्टर कुरोशीला मुभा दिली नाहीये मोठे फटके खेळण्याची. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा आणि यष्टिरक्षकाने पकडलेली एक चांगली झेल. विकेटचं पतन होत आहे, परंतु येणाऱ्या फलंदाजांसमोर अनेक अडचणी आहेत. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. आणि स्वतःवरती आता विश्वास ठेवणं फार महत्वाचं. हीच ती वेळ आहे. नक्कीच आता स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हो मी ते करू शकतो, परंतु ती वेळ आली आता ती करण्याची. आणि इथे मी म्हणेन एकाच फलंदाजाला किंवा दोघांना देखील हिरो बनण्याची संधी आहे. आता इथे तुम्हाला भागीदारी करणं तितकंच महत्वाचं आहे. शिंदे आपण पाहतोय, फटका फसला गेलाय लॉंग ऑफ मध्ये, अगदी लांब वरून धावत पळत आले आणि सहज रीतीनं सहज पद्धतीनं इथे विकेट घेतली, ही कॅच कंप्लीट केली. क्षितिज देखील आज खास काय करू शकले नाही. किंवा टॅलेंट आहे यंगस्टर कुरोशीचा आणि ते मैदानाच्या आतमध्ये आले होते. मोठा फटका खेळायला गेले, पायांची हालचाल चांगली होती, परंतु फटक्यामध्ये पूर्णता नव्हती. निराश होऊन माघारी चाललेले आहेत, नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती. आता संघावरती चारी बाजूने हा संघ अडचणीमध्ये अडकलेला आहे. रुळे संघाने केलेली कामगिरी दमदार आहे, परंतु अजूनही संधी आहे यंगस्टर कुरोशीला सामन्यामध्ये शिरकत करण्याची. सामना याही संघाच्या बाजूने झुकू शकतो, फक्त करावी लागेल ती मेहनत. बरोबर, इथे संघर्ष करावा लागेल. जोपर्यंत सागर मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा मॅच कुठेही टर्न होऊ शकतो, कारण का त्याच्याकडे ती कुवेत आहे. परंतु जर आपण इक्वेशन पाहिलं तर 13 बॉल आणि 51 धाव्यांची आवश्यकता, म्हणजे थोडस परिस्थिती थोडीशी नाजूक देखील आहे, परंतु या संकटातून मार्ग काढायचा आहे. हॅट्रिकचा बॉल आणि हॅट्रिक घेतली फायनलच्या मॅच मध्ये. बॉलर विवेक शिंदे, लाजवाब गोलंदाजी. निश्चित संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांची इकॉनॉमिकली गोलंदाजी राहिलेली आहे. काटकसरीची गोलंदाजी त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेली आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की हॅट्रिकचा बॉल होता आणि तिकडे ही हॅट्रिक त्यांनी संपादित केलेली आहे. फार चांगली गोलंदाजी, इकॉनॉमी चांगली राहिली त्यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणखीन एका विकेटचं पतन, परंतु एक मोठी उमेद आहे मैदानाच्या आतमध्ये, ती सागर शिंदे नावाची. सागर शिंदे हा फलंदाज जवळ तो 2 बॉल खेळलाय, त्याच्या बॅट मधनं 2 धावा आल्या, त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलंय
आणि आता त्याला 12च्या 12 बॉल मी म्हणेन त्याला खेळायचं आहे. 51 धावा जमवायच्या आहेत. आपण करंट रन रेट जर पाहिला तर तुम्हाला 25.50 ची गरज आहे. बॉलर निघतायत. प्रदीप शिंदे हार्ड लेंथचा बॉल थोडीशी उचली खाली आहे. पंचाने इशारा दिलाय तो वन बाउन्सचा. पहिला बॉल आलाय डॉट आणि डॉट बॉलने आता प्रेशर वाढले जातील. 11 बॉल 51 ची गरज आहे. उमेश सर नाणेफेकीचा कौल कुरोशी संघाने जिंकला होता. म्हणजे कुरोशी संघ बॅटिंग देखील घेऊ शकला असा, परंतु त्यांनी निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजीच करू. नक्कीच संध्याकाळचं सत्र असतं. बॅटचे टॉप घेतले. एक सिंगल मिळेल या बॉलवरती आणि असं वाटतंय की आता हा मॅच जवळजवळ सोडलाय की काय असं देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. या सामन्याकडे आपण पाहताना ज्या प्रकारे यंगस्टर कुरोशी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे ना, ज्याची आपण चर्चा केली की टॉस जिथे हारला आणि जिथे क्षेत्ररक्षण जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय कुठेतरी हे सर्व बघत असताना असं वाटतंय की टीम यंगस्टर कुरोशीला अडचणीमध्ये आणतोय. नक्कीच, कारण का ज्या वेळेस आपण संध्याकाळचं सत्र असतं ज्या वेळेस आपण फायनलची मॅच खेळत असतो, परंतु इथून पुढे मोठा तडाखा आलाय. बॉल चालला इथं बिग 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 हिट्स बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स ठोकलाय. जबरदस्त षटकार. अनिश्चित संघर्षाचा षटकार येत आहे. जिंदगी के उस मोड पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. एक पाय पुढे काढत क्रिकेटचा पुस्तकी फटका खेळलाय आणि इरादे स्पष्ट केलेले आहेत की आम्ही सामन्यामध्ये अजूनही लढतोय. नक्की चर्चा होत होती, कारण का प्रथमतः त्यांनी घेतली फिल्डिंग अजून एक येते बॅक टू बॅक. जबरदस्त हवाई सफर हवाई मेल. बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर. दमकम दरारा मॅचॉन आलाय तो अजून एक षटकार. सागर शिंदे यांच्या बॅटमधून आणखीन एक दिलासा देणारा षटकार आलेला आहे. जंग हत्यार को लगता है इरादो को नहीं. पुन्हा एकदा एक पाय पुढे काढत बॅटच्या मधोमध बॉल घेऊन फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सागरला कमी स्ट्राईक मिळाली होती आणि आता बॉलिंग गोलंदाजांवरती तो तुटून पडलाय. आग उकळणारी तो बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. 8 बॉल 38 धावांची आवश्यकता. हो, हिरो बनायची संधी आहे. सागर शिंदेला 2 षटकार बॅक टू बॅक ठोकलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे जरूर, परंतु आता तुम्हाला बोली भाषा आहे ती तुम्हाला षटकाराचीच करायची आहे, तरच हा मॅच तुम्ही जिंकू शकता. जबरदस्त अफलातून जवाब स्ट्रोक. इथे बॅटचे कडा घेतले. आता आशा निराशा या संपल्या असतील आणि सागर शिंदे हा स्वतःवरती आता नाराज असेल. आशा आता निराशेमध्ये बदलत आहेत. जी मोठी उमेद होती यंगस्टर कुरोशी कडून मैदानाच्या आतमध्ये, आता सागर शिंदे देखील आता माघारी जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेगाने आणि उसळणारा बॉल. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा मिळाला नाही या नेष्ट्यांच्या पाठीमागे एक चांगला झेल विनायक शिंदे यांनी पकडला. नक्कीच चर्चा होत होती, कारण का ज्यावेळेस टॉस पडला संध्याकाळच्या सत्रामध्ये जेमतेम जास्तीत जास्त टॉस जिंकतात ते बॅटिंग घेत असतात, कारण का दुसऱ्या इनिंग्स मध्ये थोडासा अंधार होत चालतो. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये आणि तोच कुठेतरी मी म्हणेन आणि आपण सांगितल्याप्रमाणे तो निर्णय नक्कीच चुकला गेलाय. वातावरणामध्ये काही जे बदल होतात, म्हणजे सकाळी वातावरण वेगळं असतं, दुपारी वातावरण वेगळं असतं आणि सायंकाळी वातावरण वेगळं असतं. आणि सायंकाळी वातावरण फलंदाजीला लाभदायक नसतं आणि कुठेतरी जो निर्णय घेतला ना तो यंगस्टर कुरोशीला अडचणीमध्ये आणतोय. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक इथे 2 फलंदाज इथे कोसळले गेले. बॅक ऑफ द लेन होती, स्लीज केला होता, बॉल फटका सजवला होता, परंतु पॉइंट मध्ये त्या फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. आपण पाहिलं तर जागेवरचा फटका होता. 2 पावलं स्टेप आउट झाला होता. पुन्हा एकदा पाठी बॅक ऑफ द लेन आणि पॉइंट मध्ये चांगला कॅच इथे कंप्लीट केला. बॅकलिपचा वापर करत हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्नांना यश नाही. आता जवळ आता या सामन्यामध्ये जे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे ना, येणाऱ्या आता 6 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. उमेश सर, जो संघ आतापर्यंत प्रयत्नवादी होता आता त्या संघाला नशीबवादी व्हावं लागेल. काही खराब बॉल येतील का, मोठे फटके लागतील का, हा सामना जिवंत होईल का, अशा प्रतीक्षेमध्ये आता यंगस्टर कुरोशीचे पाठीराखे. एक युवा गोलंदाज आहे, त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. एकात नो बॉल व्हाईट बॉल आले. मॅच आता नशिबावरती आता द्यावा लागेल, कारण का 6 बॉलला 6 षटकार ठोकले तरी ही मॅच बनू शकत नाहीये. परंतु दोन्ही टीमचं मी नक्कीच कौतुक करेन चांगल्या पद्धतीने, खास करून सिनियर ऍज अ टीम रुलिंग काय अफर्ट दिले या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतो, बाकफेडमध्ये आले, स्पंच केलाय, बॉल चाललाय अगदी सी कॉर्नर मध्ये. एकच सिंगल मिळते या बॉलवरती. गणेश स्वतः कॅप्टन आहेत, परंतु ती कॅप्टनशिप त्यांना दाखवायची इथे बॅटिंग करत असताना.
बॉलिंग अटॅक मध्ये जर आपण पाहिलं ना तर शुभम शिंदे आहेत, इयत्ता 11वी मध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना गोलंदाजी दिलेली आहे की जिथे सामना कंट्रोल केलेला आहे टीम रुळे संघाने. आणि जर तुम्हाला नवीन खेळाडू घडवायचे आहेत तर त्यांना संधी देणं हे फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. पुढचं रुळे टीम साठी ते भविष्य आहे. कदाचित आपल्या टीम महाराष्ट्रासाठी भविष्य असेल, कदाचित भारताच्या टीम साठी ते भविष्य असेल. क्रिकेट आहे, कधी कोणाचा गेम बदलेल किंवा कधी कोण हिरो होईल क्रिकेटमध्ये सांगू शकत नाहीये. बरीचशी उदाहरणं आहेत. चांगला बॉल स्विंग झाला बॉल टप्पा खाल्यानंतर. हे नक्कीच वैभव रुळे टीमकडे जास्तीत जास्त आपण टर्नर देखील पाहिलेत. वेग जास्त नाहीये कोणत्या गोलंदाज, परंतु बॉलच्या वेळेस पडला ना, फक्त एक पहिला आपण गोलंदाज सुरुवातीचा पाहिला त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. आज हेमंत सर नाहीयेत, परंतु त्यांची कोणतीही कमी दिली नाहीये कोणत्याही गोलंदाजाने. ज्या प्रकारे गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे कुठेही त्यांची कमी बासू दिली नाही आणि आणखीन एका विकेटचं पतन सध्याच्या घडीला होत आहे. आणि हा सामना यंगस्टर कुरोशी पासून जसं मात्र प्रत्येक बॉल पडतोय तसा हा सामना दूर चाललेला आहे. जबरदस्त मॅच ऑफर दिले तिथे दोन्ही टीमने, परंतु खास करून स्पेशल ऑफर दिलेत. या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग केली अमोल सिंधेने, जबरदस्त या मॅच मध्ये हाहाकार गाजवला. प्रथम बॅटिंग करत असताना आणि सध्या आपण पाहिलं चेसिंग मूड करत असताना कुठेतरी संघ यंगस्टार कुरुची टीम इथे पराभवाच्या दिशेला येत असताना दिसत असताना प्रेक्षकांना काय हवं असतंय तर प्रेक्षकांना मॅच ही शेवटच्या बॉल पर्यंत जावी असते. मॅच मध्ये ठसन व्हायला पाहिजे, मॅच मध्ये रंगतदार व्हायला पाहिजे, परंतु तसा हा पाण्यासारखा मॅच मिळाला नाहीये. एकतर्फा हा मॅच अगदी एखादा रस्ता कसा निघून जातो, जी पाण्याला कोणतीही वाट दिसते त्या वाटेने जातो, तसा हा रस्ता मोकळा करून वाट निघून गेली आहे. पुन्हा एकदा मोठा फर्स्ट स्ट्रोक जरूर आलाय, कॅप मध्ये ढकललाय, सीमारेषेच्या बाहेर जाईल तोपर्यंत अगदी फील्ड केली गेली. चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग, चांगलं 100% योगदान सगळ्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये तरी चांगलं काम केलं या टीमनं. जिथे आपण चर्चा केली की वाटेची आणि ज्या वाटेने रुळे संघ चाललेला आहे त्या वाटेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सागर शिंदे यांनी केला खरा, परंतु मोठा खेळ ते करू शकले नाही. निश्चित जर सागर शिंदे मोठा खेळ करू शकले असते तर हा एक मोठा अडथळा त्या वाटेमध्ये रुळे संघासाठी झाला असता, परंतु तेही माघारी गेले. आता सामना आणखीन दूर चाललाय. आता येणाऱ्या दोन बॉल मध्ये 35 धावांची गरज. जबरदस्त आपण पाहतो युवा गोलंदाज फायनलच्या मॅच मध्ये त्याला संधी मिळाली. बॅक ऑफ द लेन उडवलाय बॉलला डिफेन्सच्या कव्हर मध्ये. पुन्हा एकदा फील्ड होणार नाहीये परंतु येईल तो चौकार. चांगले मी म्हणेन प्रयत्न केले या गोलंदाजानं, चांगली बॉलिंग त्याने केली आणि हा मॅच इथे संपलाय आणि ही रात्र झाली आहे. ही स्पर्धेचा शिल्पकार झालाय रुले वैभव, रुले टीम्स. नक्कीच आम्हाला इथे जबरदस्त आपण पाहिली कोयना कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अजी अंतर्गत श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ आमशी नवी मुंबई आणि यांच्या माध्यमातून कैलासवासी आदित्य स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 7 इथे समालोचक